कमळी, ही आता नुसती स्पर्धा नाहीये, तुझ्यासाठी एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आणि माझी खात्री आहे तू स्वतःला सिद्ध करून दाखवशीलच. तू इतकं छान भाषण करशील ना की अगदी टाळ्यांचा कडकडाट होईल बघ. आजी, तुमचा आशीर्वाद माझ्या मागे आहे ना, मग मी प्रॉमिस करतो मी नक्कीच जिंकेन. चला गुढी उभारूया. या. बिरजू, इकडे. या सीसीटीव्हीचं फुटेज ज्या लॅपटॉपमध्ये असतं ना, तो लॅपटॉप लगेच घेऊन ये. हो सर. हां, जा. आई, एक मिनिट या ना. काय झालं रे? आई, माझा डाऊट आहे की काल रागिणीसोबत जे झालं ना, ते तिच्यासाठी नव्हतं, ते कमळीसाठी होतं. कोणीतरी कमळीला त्रास देण्यासाठी हा सगळा प्रकार करताय, मुद्दाम होत. हो. पण कोण? म्हणजे कामिनी तर सीसीटीव्ही फुटेज बघतोय मी, आपल्याला लवकरच कळेल. राजन, बघ बघ परत बघ ती. हो. अरे काय हे कसं शक्य आहे? नाही नाही, अरे काय कमळी असं करणं शक्य नाही. हे मला सुद्धा माहिती आहे की आपली कमळी अशी नाहीये. मला असं वाटतं की कमळीचे कपडे घालून कोणीतरी हे मुद्दाम केलंय. म्हणजे आपल्या घरातच कोणीतरी हा खेळ मुद्दाम करताय. आई, मुद्दाम? राजन, हे स्पष्ट दिसतंय की ही कमळीच आहे, माझ्यावर हल्ला करणारी कमळीच आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खोटं ठरवलं होतं ना. बघा, तुमच्याच मोठ्या मुलीने माझ्यावर अटॅक केलाय. रागिणी, काय वाटेल ते बोलू नको, जरा तोंड सांभाळून. हे बघ, कमळीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीही करणार नाही. वा, अजूनही तुम्हाला तुमच्या कमळीवरच विश्वास. मस्त मस्त मस्त. रागिणी, उगाच आरडाओरडा करू नकोस. कमळी असं काही करणार नाही, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो, मग कोणी दुसऱ्या व्यक्तीने कमळीचे कपडे घातले आणि ती समोर आलेली का? की माझ्या आईनेच घातले होते ते कपडे? काय झालं? हां डॅड, आजी, काय बघता तुम्ही? बघ,
नाही हे इम्पॉसिबल आहे. कमळी असं नाही करणार. हे नक्कीच ना कोणीतरी तिला चीट करण्याचा ट्राय करतंय. वा मस्त. तुम्हा लोकांना काय बोलायचे ते बोला आणि तुम्हाला कमळीच्या चुकांवर पांघरून घालायचे तर घाला. हा सीसीटीव्ही फुटेज सगळ्यात मोठा पुरावा आहे की कमळीनेच माझ्यावर अटॅक केला होता. कळलं? आई हे सगळं दुसऱ्यांदा घडतंय ग. आधी कमळीवर हल्ला झाला आणि आता रागिणीवर. हा प्रकार जो कोणी करताना त्याला मी शोधल्याशिवाय शांत नाही बसणार. काय झालं? तुम्ही सगळे अचानक अशी शांत का झाला? काय झालं? तुला नाही माहिती काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? हे सगळं तूच केलंस ना? मला काहीच कळना काय केलंय मी. अगं काही नाही कमळी, इथे थोडी गडबड झाली. चल आत मी तुला सांगते. चल. आई ऐका ना, मी काय म्हणते, बसा बसा. ओ बसा हो, बसा. अगं कमळी, मी काय म्हणते, तुला जर तो हार इतका आवडला होता तर मला सांगायचं ना. माझ्याकडून ओढून चोरी करायची काय गरज होती? हा? ओ रागिनी काकी, काय वाटेल ते काय बोलायलाय? कमळीनेच तो हार तुम्हाला दिला होता ना? हो का? विसर. ये तू दाखवते काहीतरी. ये ये, अगं ये ग, लाजू नको, ये. आपलंच घर. बस बस बस, मी पण तुला दाखवते. आता हे बघा, मी तुला काहीतरी मज्जा दाखवते. यात सरळ सरळ दिसतंय की माझ्यावर हल्ला तू केलायस. अहो खरं मी असं. रिलॅक्स कमळी, मला माहिती आहे तू तशी नाही आहे. हे ना नक्की कोणीतरी तुला इनॅक्ट करण्याचा ट्राय करताय. आय ट्रस्ट यू. छोटे अहो मी असं का करीन? का करण म्हण करूच शकतेस तू. नाही नाही, तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतेस ना याची मला कल्पना आहे. या लोकांचा विश्वास बसणार नाही. बस झालं कामिनी. आमचा पूर्ण विश्वास आहे कमळीने हे केलेलं नाही. वा, म्हणजे तुमचा कमळीवर विश्वास आहे पण एवढ्या मोठ्या पुराव्यावर विश्वास नाहीये, राईट? आई, ही कमळी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी धोकादायक ठरत चालली आहे. आधी आईचा ऍक्सिडेंट, हा, मग माझ्यावर हल्ला. कधी कधी तुमचे डोळे उघडणार आहेत? जेव्हा सत्य कळेल ना तेव्हा तुम्ही स्वतः तिचा हात धराल आणि तिला घराच्या बाहेर फेकून द्याल. असं काहीही होणार नाही, कारण की आय ट्रस्ट हर. ती असं नाही करणार आणि हे तिने नाही केलंय. ती अशी नाहीये, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. डोंट वरी कमळी.